3 दिवसापूर्वी शहरातील राठीनगरात राहणाऱ्या नायब तहसीलदारांच्या घरात बनावट सर्वे कर्मचारी म्हणून प्रवेश करणाऱ्या दोघांनी एका महिलेला चाकू देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोने आभूषणसह नगदी रक्कम घेऊन भर दिवसा पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। याच प्रकरणात आता केवळ 3 दिवसातच गुन्हे शाखा पथक 3ने अखेर त्या लुटारूंचा शोध लावला। केवळ सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पथक आरोपीच्या मागावर जाऊन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले। अमरावती शहरातील राठीनगरात असलेल्या नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी त्यांची पत्नी वगळता कोणीच नसल्याची संधी साधून दोघांनी प्रवेश करून पत्नीला चाकू आणि देशी कट्टाचा धाक दाखवून लाखो रुपये दागिने आणि नगदी रक्कम घेऊन लंपास झाल्याची खळबळजनक घटना 3 दिवसाआधी घडली। मराठा आरक्षण सर्वेच्या नावाने बनावट सर्वेअर बनून आलेल्या तिघांपैकी एकाने आधीच रेकी केली। एवढ्यात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे हे घराबाहेर पडताच दोघांनी घरात एकटी महिला असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला। आधार कार्ड मागून नंतर महिलेस पाणी पिण्यास मागितले। फिर्यादी महिला पाणी आणण्यास आतमध्ये जातात दोघांनी चाकू काढून तिच्या गळ्याला लावला, तर देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याचे आभूषणसह नगदी 7,000 असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले। या घटनेत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले। याच घटनेत शहर गुन्हे शाखा पथक 1 चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात आरोपींच्या शोधात पथक रवाना झाले। सीसीटीव्हीच्या आधारे पथक रवाना होऊन केवळ 3 दिवसाच्या आतच शेगाव नाका, वडाळी व इतर ठिकाणच्या परिसरात राहणाऱ्या तिघांना अखेर ताब्यात घेतले। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात गेली अनेक वर्ष अनेक पोलीस स्टेशनमध्ये कार्य करून शहर गुन्हे शाखा पथक 1 चे नेतृत्व करणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची बदली झाली असताना त्यांच्यासह त्यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे।